नमस्कार, मी बैस सर. आपण सर्वांना माहीत आहे की 2024 मध्ये इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेली होती. तर इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू झालेली होती आणि सर्व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिल्यानंतर त्यांची आता सर्वांचं एकच लक्ष लागून राहिलेलं आहे की 12वीचा निकाल आणि 10वीचा निकाल कधी लागणार. सर्वांची एकच चिंता आहे की हा रिझल्ट कधी लागेल. तर माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवातून सांगू इच्छितो की 12वीचा रिझल्ट हा जनरली 17 मेपासून ते 25 मेपर्यंत कधीही लागण्याची शक्यता आहे. या दरम्यान मे एंडिंगपर्यंत, जास्तीत जास्त मे एंडिंग, परंतु एवढ्या लांब रिझल्ट जाणार नाही. 16-17 मे पासून ते 25 मेपर्यंत या दरम्यान यावर्षी निकाल लागण्याची शक्यता आहे. तर इयत्ता 10वीचा रिझल्ट 25 मेपासून ते 5 जूनपर्यंत अपेक्षित आहे. दरवर्षीचे रिझल्ट केव्हा लागतात त्या अनुषंगाने ही माहिती, इन्फॉर्मेशन सर्व मुलांना मी दिली. म्हणजे कमीत कमी या दरम्यान तारीख डिक्लेअर होईपर्यंत तरी धाकधूक देण्यात आलं. आणखीन महाराष्ट्र बोर्डाने तारीख काय डिक्लेअर केलेली नाही हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. परंतु माझ्या अनुभवानुसार की या कालावधीमध्ये रिझल्ट 12वीचा रिझल्ट 25 मेपर्यंत अपेक्षित आहे किंवा 25 मे पूर्वी अपेक्षित आहे. तर 10वीचा रिझल्ट हा 5 जून पूर्वी अपेक्षित आहे. शेवटी महाराष्ट्र बोर्ड रिझल्टची तारीख निश्चित केव्हा आहे आणि तो रिझल्ट केव्हा पाहायचा, कुठे पाहायचा याची लिंक वगैरे डिक्लेअर करेल. परंतु तत्पूर्वी मुलांची जी चिंता आहे की दररोज विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर कधी आहे निकाल, सर कधी आहे निकाल, सर केव्हा लागेल निकाल. त्यासाठी ही इन्फॉर्मेशन मी दिली. यामध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.